नॉन स्ट्रायकरला फलंदाज अक्षय 12वा प्रतिनिधी या नाहीतर 2 धावांची पेनल्टी असेल. अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावरती या दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू मंगेश आणि अक्षय ही जोडी मैदानावरती. गोलंदाज यश गोलंदाजी मार्कवरती यश आपण बघतोय. अविनाश पालांडे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्कोरलेख पंच गणेश पडवकर दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. सामना चालू होण्याचा इशारा आला पंचांचा. टीम मीटिंग करू नका, टाइमपास करू नका, बरेच सामने आपल्याला खेळवायचे त्याची नोंद आपण घ्या. आता 22 सरपंच चषक 2025 चे देखणं पर्व आणि पहिल्या पर्वातील ही चौथी लढत. पहिला चेंडू थोडासा बाहेर जातो आबांतर दाबेला मात्र बढती मिळते आहे. स्वेअरच्या मदतीने एक धाव जोडली जाईल. श्री गणेश केला जातो आता घोडेली पाटी टीमचा. अगदी पहिले षटक प्रगती पथावरती. गोलंदाज यश गोलंदाजी मार्कवरती आहे. हा चेंडू जबरदस्त प्रहार मंगेशच्या बॅट मधून आलाय. हा घनागती प्रहार आणि चेंडू फेकून दिला तो सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी षटकार. षटकार आला या चेंडूवरती आणि या 7 धावेच्या बरोबरीने मात्र 7 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. अतिशय चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतो तो मंगेशने मात्र चेंडू खणून काढला. सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू फेकून दिलाय. 7 धाबा मात्र धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू अगदी थोडासा बाहेर गेला. आबांतर दाबेला पडते मिळते. पुनश्च बाहेर चेंडूचा इशारा मात्र मैदानाच्या आतून आला. अविनाश पालांडे पंचांनी आम्हाला सांगितला चेंडू स्वेअर आणि या स्वेअरच्या मदतीने मात्र एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या बरोबरीने मात्र 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटक प्रगती पथावरती 8 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी दोन्ही टीम्स मध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतो. जांभरुग विपक्ष घोडिवलीवाडी हा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा चेंडू जबरदस्त प्रहार मंगेशच्या बॅट मधून दुसरा षटकार येतो आणि या 7 धावेच्या बरोबरीने टोटल धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतील तर डायरेक्ट 14 वरती. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडू मध्ये 14 धावा. बघा कशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहिली ती मंगेशची. कारण मंगेशला माहिती आहे स्पर्धा फार मोठी आहे. टेनिस क्रिकेट फार पुढे चाललंय मंगेशला माहिती आहे आणि या जोरावरती मात्र त्याची हाणामारी प्रत्येक चेंडूवरती होती. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. मागच्या मॅच मध्ये बघितलं आपण घोडिवली टीम मात्र विजयी झाली आहे. पण आता घोडिवली बाडी आणि जांभरुग हा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये. विक्की पिंगले रोहिदास अप्पा यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. हा चेंडू अगदी या चेंडूवरती मोठा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट झाला. एकच धाव चेंडूवरती मिळती. एका धावेच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती धावा येतात त्या 15 धावा. अगदी स्वप्नील आपण बघितलं त्या दिवशी डीपी रोडच्या मैदानावरती खालापूर प्रीमियर लीग 2025 चं पहिलं पर्व आपण बघितलं. अतिशय देखणं पर्व होतं, दिमागदार पर्व होतं. गणेश नाना पाटील यांचं पाहिलेलं स्वप्न त्यांनी ते सत्यामध्ये उतरवलं. त्या ठिकाणी इक्कू असतील, त्याच्यानंतर संतोष जोरकर असतील, सूरज केदार असतील, सर्वांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून मात्र स्वागत करू. पुढील वाचण्यासाठी त्यांना शुभेच्छा असतील. हा चेंडू खेळपट्टीवरती मात्र निर्धाव गेला. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत आहोत. या पहिल्या षटक प्रगती पथावरती धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 15 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिले षटक आपण बघतो प्रगती पथावरती 2 चेंडूवरती 14 धावा मात्र जमवल्या. मंगेशच्या बॅट मधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला उभा आहे. हा चेंडू काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बघा. थोडासा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. आशाभूत नजरेने मात्र फलंदाज चेंडूकडे बघत राहिला. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. पहिलं षटक प्रगती पथावरती धावफलकावरती धाबा लागल्यात त्या बिनबाद 15 धाबा. बिनबाद 15 धाबा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय. वानिश त्या ठिकाणी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू कलेक्ट केला. पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपला. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल
15 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा मात्र खेळ या ठिकाणी संपलाय. हॅलो, नक्कीच हेमंतजी बारड आपण बघतो युवा उद्योजक आणि सावर्ली गावचे सुपुत्र आणि आमचे फार जिवलग मित्र हेमंत बारड यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. हॅलो, संदेशजी कांबळे यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. संदेशजी कांबळे जामरुक गावचे सुपुत्र आहेत, त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. धावफलकावरती धाबा लागल्या तर टोटल 15 धाबा. स्वप्नील पराड गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मागच्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकला स्वप्नील पराड यांचा. त्याच्यानंतर मुन्ना पिंगले सुद्धा मायक्रोफोनवरती होते. अनिलजी पिंगले यांचा सर्वांचा आपला आवाज मात्र या शृंखलेमध्ये ऐकतोय. चला 4 दिवस मात्र ऐकायला मिळतील या नाव आपल्याला आवाज. अगदी स्पर्धा फार मोठी आहे. 22 सरपंच चषक 2025 हे देखणं पर्व आणि पहिलं पर्व आहे. रोहन गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू अगदी जखडून ठेवला. फलंदाजाला मात्र बांधून ठेवलं या चेंडूवरती. मयुरेश आपण बघतोय कांबळे, मयूर कांबळे मात्र इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जामरुक गावचे सुपुत्र आहेत आणि अतिशय चांगला आवाज त्यांचा. मयुरेश कांबळे आमच्या समवेत बऱ्याचशा मैदानावरती अगदी समालोचन भूमिकेमध्ये खालापूर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ते आमच्या समवेत होते. हा चेंडू आडबाऊन मारण्याचा प्रयत्न पुनश्च फसला. 2 चेंडू सलग स्वप्नीला निर्धाव गेला. हा फलंदाज धावफलकावरती धावा स्थिरावल्यात त्या 15 वरती. 15 धाबा धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज रोहन गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू वारंवार 3 चेंडू खेळपट्टीवरती गेलाय निर्धावा फलंदाज. 3 चेंडूवरती 3 धावा सुद्धा मिळायला हव्या होत्या असं मंगेश म्हणत असेल आता. कारण एक धावेला सुद्धा फार महत्व असतं क्रिकेटमध्ये आणि या चेंडू गेले खेळपट्टीवरती निर्धाव होते 3. आता थोडीशी अडचण निर्माण झाली, विचार करण्यास भाग पडलंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या जामरुक टीमनं या प्रतिस्पर्धी घोडेलीवाडी टीमला. गोलंदाज रोहन मात्र तिकट कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. हा चेंडू अगदी अडबाऊन मारण्याचा प्रयत्न स्पर्धा क्षेत्रामध्ये जागा बनवली. चेंडू हवेच्या दिशेनं मात्र गोलीच्या वेगाने गेला. एकच धाबे चेंडूवरती मिळतीये आणि एका धाबेच्या बरोबरीने एका धाबेच्या साह्यानं टोटल धाबा धावफलकावरती येत आहेत. ते दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 16 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी आपण बघितलं मंगेश बाद झालाय. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुनील मात्र मॅचचा आस्वाद घेतात. सुनील आमचे फार जवळचे मित्र आहेत. R15 लवर सुनील मॅचचा आस्वाद घेतात. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार, धोका संभवू शकतो. त्या ठिकाणी झेल मात्र सोडली या क्षेत्ररक्षकांना आणि या चेंडूवरती मिळाली तब्बल 1च धाव आणि एका धाब्याच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धाबा लागल्यात
त्या 17 धाबा. सुनील R1 लवर मॅचचा आस्वाद घेतात, अगदी ते खेळणार आहेत अशी आम्हाला माहिती मिळली आहे. 3-1 टी शर्ट वरती त्यांच्या. आणि आपण बघतो तशी कामगिरी त्यांना कमालीची करावी लागणार मैदानाच्या आतमध्ये, कारण शृंखला आपण बघतो युट्यूबच्या माध्यमातून मात्र 195 देशांमध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. ही वाहिनी आहे KTC लाईव्हची. अतिशय देखणं छायाचित्रण आणि प्रत्येक चेंडूचा वेग, प्रत्येक चेंडूची गती त्या युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं आमची KTC टीम संपूर्ण टीम करते. त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. 17 धाबा धावफलकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज तुषार आपण पाहतो. तिसरं षटक आता प्रगती पथावरती आहे. तुषारला आता जर विचार करायला गेला तर 17 धाबा धावफलकावरती लागल्यात. धावा रोखाव्या लागणार आता, कारण आणि धावा जांभवाव्या लागणार त्या मंगेशला, कारण मंगेश बाद झालाय. मंगेशची जी टीम आहे ती मैदानावरती खऱ्या अर्थानं प्रशंसा करते. समोरची टीम जांभरुख विरोधात आपण बघतोय धावफलकावरती धावा टोटल लागल्यात त्या 17 धाबा. धावफलकावरती लागल्यात. या चेंडूवरती आता कोणाला खतरा होणार हे पाण्यापर्यंत औषधीचं ठरणार आहे. या चेंडूवरती कार्पेट पद्धतीचा फटका, खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होती. एक धाव्या चेंडूवरती मिळते अक्षयला आणि एका धाव्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येत आहेत त्या 18 धाबा. 18 धाबा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती आपण बघतोय. अगदी घोडवीचं मैदान मधलं स्वप्नील तर मात्र प्रत्येक खेळाडूला उत्सुकता असते की त्या मैदानावरती खेळण्याची, कारण मैदान तेवढं सुसज्ज आहे आणि तेवढं ताकदीचं आयोजन आणि नियोजन आपण बघतोय घोडवलीकरांचं. येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये 6, 7 आणि 8 आणि 9 या तारखेला 4 दिवस नाईटची रजनी मात्र पाहायला मिळेल या मैदानावरती. हा चेंडू थोडासा बाहेर गेला, आपण तर दाबेला भरती मिळते आणि आपण तर धाब्याच्या मदतीने मात्र एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती धाबा येतात ते 19 धाबा. 19 धाबा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. तिसऱ्या षटकामध्ये आता अनामारी करावी लागणार घोडलीवाडीला. सुनील आता विचार करतोय की षटकार चौकार जर आले तर धावांना आकार मिळेल, पण ते येणं फार आता गरजेचं आहे. हा जो फलंदाज गेलाय ना त्यांनी खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. मंगेश आता त्याच्यावरती थोडासा नाराज आहे, कारण प्रत्येक चेंडू तो मारण्याचं काम करतोय. जरी एकेरी दुहेरी धाव जरी घेतले स्वप्नील तरी ते धाबा होऊ शकतात, ते 45 ते 50 धाबा, पण ते होणं फार गरजेचं आहे. पण या चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव, धावफलकावरती धावा स्थिरावल्यात ते 19 वरती. तुषार गोलंदाजी मार्क वरती आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. आता खराब कामगिरी स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये सनी करतोय. सनीवरती आता सर्व खेळाडू नाराज झालेत, कारण प्रत्येक चेंडू तो त्या ठिकाणी बीट झालाय. प्रत्येक चेंडूवरती त्यांना प्रयत्न फसला त्याचा. या चेंडूवरती पुन्हा काय घडलं, तो चेंडू निर्धाव जातोय. जसजसे निर्धाव चेंडू जाणार मंगेश तस तसं सुनील तुमच्यावरती दडपण वाढेल आणि आता तो गणित मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पूर्णपणे अभ्यास केला तर जांभरुख टीमनं. चेंडू खेळपट्टीवरती गेला निर्धाव, धावफलकावरती धाबा स्थिर त्या 19 वरती. 19 धाबा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती. ह्या षटकामध्ये हाणामारी करावी लागणार. हा चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय, मोक्याच्या क्षणी झेल टिपली गेली आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर येईल तो सनी. खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहिली असं वाटलं होतं. निर्धाव चेंडू गेल्यानंतर काहीतरी करे संघासाठी, पण त्यांना मी तर म्हणा पूर्णपणे अगदी खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आणि त्या जोरावरती मात्र धावफलकाला आकार मिळायला हवं होतं घोडीलेवाडी टीमच्या. पण 19 धाबा धावफलकावरती स्थिर आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो अनिल. सुनील बघा, सुनील मी म्हटलं होतं की सुनील फार घातक फलंदाज घोडीलेवाडी टीमचा. अगदी R1 लवर म्हणून त्याची ओळख आहे या पठ्ठ्यामध्ये. आपण बघतोय सुनील मात्र सांगतोय की धावा करायला हव्या होत्या सनीनं. हा चेंडू पुनश्च गेला निर्धाव खेळपट्टीवरती. खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. धावफलकावरती धावा स्थिर आहेत ते 19 वरती.
19 धाबा धावफलकावरती लागल्यात. आता षटकार चौकार मारावे लागणार कारण तिसरं षटक आहे. या षटकामध्ये उर्वरित चेंडूमध्ये जर हाणामारी झाली तर शेवटच्या षटकामध्ये जर हाणामारी झाली तर मात्र धाबा 40 ते 45 धाबा सहज होतील. पण ते होणं आता फार गरजेचं. मंगेश आता विचार करतोय त्या धाबांसाठी. हा चेंडू जबरदस्त प्रहार आलाय. अगदी वांडिश लॉंगॉनच्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल केला आणि या चेंडूवरती धावा जमवण्याचं काम आता मैदानाच्या आतमध्ये करते ती घोडिवली वाडी टीम. आणि या 7 धावाच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती येतात 25 धावा. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. नक्कीच सुलेमान खान यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. आमचे सुलेमान खान एक चांगला क्रिकेटचा अनुभव आणि खालापूर प्रीमियर लीग मध्ये त्यांची आम्ही दादागिरी बघितली त्या मैदानावरती टीपी रोडच्या. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मात्र सामना सोडवला नव्हता. प्रशांत खांडेकर यांच्या विरोधात खेळताना अतिशय चांगली कमालीची कामगिरी त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये राहिली. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. या चेंडूवरती मात्र 4 धाबा होतात आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती लागल्यात त्या 29 धाबा. तीस धाबा धावफलकावरती लागल्यात. मयूर गोलंदाजी मार्क वरती आहे. एक चांगला आवाज जांभरूक गावचा सुपुत्रा चेंडू केला खेळपट्टीवरती निर्धाव आणि धावफलकावरती धावा स्थिर आहेत त्या 30 धाबा. मुन्ना पिंगले अगदी यांचा आवाज मात्र आम्ही मागच्या मॅच मध्ये बघितला. मुन्ना पिंगलेंचा तेवढं ताकदीचे ते फलंदाज सुद्धा आहेत आणि गोलंदाज सुद्धा आहेत आणि क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत. म्हणजे श्रीदत्त घोडिवली टीम मध्ये अगदी त्यांची कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहते. हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती गेला निर्धाव. जसे निर्धाव चेंडू आता जाणार तसं थोडंसं सुनीलचा हात डोक्यावरती जातोय कारण सुनीलला आता थोडीशी अडचण निर्माण झाली. सुनीलला विचार करण्यास भाग पाडलाय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या जांभरूक टीमनं. हा चेंडू अगदी असं बाटला थोडासा बाहेर जाईल. चेंडू मुन्ना पिंगले आमच्या समेत जोडले गेलेत आणि हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती निर्धाव गेलाय. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. अगदी गोलंदाज तयार आहे. मयूर कांबलेचा हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर पहिल्या सत्राचा मात्र खेळ संपलाय
अगदी आणि पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्यात तर घोडिलेवाडी टीमनं 30 धाबा येणार शेवटची 24 चेंडूवर 31 धाबांची गरज आहे ती जामरुक टीमला 31 धाबा जामरुक टीम सर्च करेल की या 31 धाबांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील मुन्ना पिंगले. धन्यवाद हर्षद. आपण बघतोय घोडोली आदिवासी वाडी हा संघ या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत खेळला तो जामरुंग संघ. अगदी आपण पाहिलं शेवटचं षटक या शेवटच्या षटकामध्ये तब्बल 4 चेंडू हा फलंदाज निर्धाव खेळला. तब्बल 4 चेंडू शेवटचे हाणामारीचं षटक होतं परंतु आपण पाहिलं अक्षयने या ठिकाणी पाहिलं लगातारचे 4 चेंडू निर्धाव खेळला. संघाची धावसंख्या मात्र 24 चेंडू मध्ये 30 धावसंख्या झाली आहे. 31 धावांचं एक छोटंसं आव्हान आपण पाहिलं तर जांभरुण संघासमोर ठेवलंय. यानंतर मात्र एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी भीषण युद्ध आपण ज्याला म्हणतो ना त्या प्रकारचा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. घोडवली आपण पाहतो या ठिकाणी जामरुंग संघ खेळला. अगदी संघर्ष 11 जामरुंग आणि आत्ताच त्यांना नवीन टी शर्ट या ठिकाणी स्पॉन्सर्ड केलेत आणि हे स्पॉन्सर्ड ज्यांनी केलेत ते म्हणजे प्रतीश जे कांबळे यांनी अगदी 70-70चे छान असे टी शर्ट त्यांना या ठिकाणी स्पॉन्सर्ड केलेत. अगदी संघाकडून त्यांचा हार्दिक आभार मानण्यात आले आणि 31 धावांचं एक मापक आव्हान 24 चेंडूवर या मैदानावर मापकच मानावं लागेल कारण की या मैदानाची खासियत ही आहे की षटकार चौकार अगदी सहजरित्या मारू शकतो फलंदाज परंतु फलंदाजी तितकी चांगली करावी लागते. कधी कधी आपण जर पाहिलं ना हर्षद या मैदानाचा विचार केला ना तर एक सामना असा मी बघितला होता की त्या सामन्यामध्ये तब्बल 8 चेंडूवरती 1 धाव झाली होती आणि 1 धाव सुद्धा झाली नव्हती. आणि एक सूचना असेल हे षटक सुरू होण्यापूर्वी दिल्ली धमाका या संघाचा कर्णधार दिल्ली धमाका घोडवली ज्या सामन्याची मी वार्ता करत होतो तोच सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चैतन्य 11 आणि त्यांच्या समवेत लढणार असेल तो दिल्ली धमाका. अगदी कुशल पालांडे आणि समोरचा जो संघ आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना माझी विनंती असेल की नाणेफेकीचा कौल काढण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नक्कीच दिल्ली धमाका टीमचा कर्णधार आणि चैतन्य पिंगले दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. नक्की दर्शक मी विषय काढला होता की या मैदानाचा जर विचार केला ना तर एक सामना असा झाला होता ज्या सामन्यामध्ये तब्बल 8 चेंडूवरती 1 धावेची गरज होती आणि 1 धावा करणारा जो संघ होता ना तो होता हाल संघ. म्हणजे मोनीर पटेल असेल मुफीद पारकर असेल यासारखे दिग्गज फलंदाज ज्या संघामध्ये होते त्या संघाला 1 धाव झाली नव्हती 8 चेंडू मध्ये. असा हा मैदान आहे त्यामुळे मैदानावरती 30 धावा आहेत की 60 धावा आहेत याचा विचार न करता गोलंदाजी अगदी टिचून केली ना घोडवली आदिवासी वाडी संघाने तर नक्कीच हा सामना ते जिंकू शकतात. पहिलं षटक आपण पाहतोय पहिला चेंडू खराब लाईन अगदी उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर. या अवांतर धावेने संघाचं खातं या ठिकाणी खुलं होतंय 31 धावांचा पाठलाग करताना. 1 धाव झाली आहे अजूनही 30 धावांची गरज आहे. गोलंदाज आहे तो रोशन नागेश आणि रोहन सामना करतोय. लगातारचा हा दुसरा अवांतर चेंडू पंच राजू ओवाल आम्हाला ठिकाणी सांगतायत की हा सुद्धा खराब चेंडू आहे. मेन पंच म्हणून कामगिरी करतात आपण पाहतोय घोडवली एंड कडून राजू ओवाल आणि त्यानंतर त्यांच्या समवेत भैरीदेव एंड कडून पंचगिरी करतायत ते अविनाशजी पालांडे आणि तिसरं पंच म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय अंकितजी तांबडे. पुढचा चेंडू हा सुद्धा चेंडू लगातारचा तिसरा खराब चेंडू हॅट्रिक झाली आहे
31 धावांचं आव्हान होतं, माफक आव्हान आहे आणि त्याच्यामध्ये जर अशी गोलंदाजी झाली तर आपल्याला हरवण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज लागणार नाहीये. सुरुवात गोलंदाजीची, अगदी सर्कलचं षटक टाकतोय आणि या सर्कलच्या षटकामध्ये लगातारचे 3 खराब चेंडू अगदी संघाला खाईमध्ये नेण्याचं काम करतोय हा गोलंदाज. पुढचा चेंडू काय फटका मारला, अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा जातोय, एक टप्पा सीमारेखा पार पूर्णपणे देऊन जातो 4 धावा. सुंदर फटका या फलंदाजाच्या बॅट मधून आलाय. आता शिल्लक असेल 7 धावा झाल्यात, 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 23, चेंडू द्यायचंय. चला दिल्ली धमाका, मी म्हटलं होतं की इनिंग सुरू होण्या अगोदर आपण आलं पाहिजे. गावातले दोन्ही संघ आहेत, तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. चला दोन्ही कर्णधार या ठिकाणी आल्यात. हे षटक संपल्यानंतर आपण नाणेफेकीचा कौल करूया. अगदी या दिवसातील जर काही विशेष असेल ना तर हा सामना असेल. अगदी रायव्हलरी आपण पाहतोय, मागच्या टुर्नामेंट पासून आपण पाहतोय हे द्वंद्व युद्ध चालू झालंय. चैतन्य 11 आणि त्यांच्या विरोधात दिल्ली धमाका. अगदी ती दिल्ली धमाका वेगळी आहे, परंतु घोडोलीची दिल्ली धमाका जी आहे ना ती विशेष आहे. आणि अगदी आपण या ठिकाणी पाहतोय पारितोषिक आले 3 लगातारचे 3 चौकार किंवा 3 षटकार. जांभरुण गावचे माजी उपसरपंच यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. परंतु हे पारितोषिक आता तरी हुकलंय, सध्या तरी हुकलंय, परंतु संधी आहे. 3 चौकार आणि 3 षटकार, अगदी काहीही मारा पण हा सामना जिंका. अगदी पाठीराखे आपण पाहिलं ना तर बक्षीस असेल, अगदी पाठिंबा असेल, मैदानावर येऊन जल्लोष असेल, या सर्व काही करतात. परंतु आपलं गाव जिंकलं पाहिजे यासाठी सर्व काही करतात. गावासाठी हे सामने खेळतात, गावासाठी 11 खेळाडू प्रयत्न करत असतात. अगदी आपलं गाव जिंकलं ना की ते खेळणारे 11 खेळाडू असू दे किंवा प्रेक्षकांमध्ये बसलेले बाकीचे इतर खेळाडू असू दे, जल्लोष गाव जिंकला पाहिजे, बस फक्त एवढंच पाहिजे गावासाठी. अतिशय सुंदर चेंडू. या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर रोशनने तब्बल 4 अवांतर चेंडू टाकलेत. आणि सूचना असेल, बाहेरून कोणी सूचना करू नका, पेनल्टी आहे त्याच्यासाठी सुद्धा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मंगेश चेंडू खाली, मंगेश चुकी करत नाहीये. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय, झेलबाद होतोय. संघाची सुरुवात झाली, अगदी 9 धावा झाल्यात, अजूनही 22 धावांची गरज आहे. गोलंदाजी चांगली झाली तर हा सामना घोडोलीवाडी संघ जिंकू शकतो, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागणार. गोलंदाजांना समजावं लागेल की आपल्या संघाला गरज कशाची आहे. अवांतर चेंडू टाकून आपल्या संघाला पराभवाच्या अगदी जवळ घेऊन जाऊ शकतो, परंतु गोलंदाजी जर अचूक टप्प्यावर अजून लाईनवर झाली ना हर्षद, तर हा सामना घोडोलीवाडीसाठी दूर नाहीये. अगदी धावसंख्या कमी असेल तरी काही हरकत नाही, परंतु प्रयत्न करावे लागतील. अगदी प्रयत्न केले ना तर देव सुद्धा साथ देतो, नशीब सुद्धा साथ देते. आता मात्र आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी बाद झालाय तो नागेश, त्याची जागा घेऊन येतोय अभिजित गायकवाड. जांभरूण संघाचा हा 1 डाऊनच्या स्वरूपात आलेला फलंदाज. अजूनही 22 धावांची गरज आहे. अगदी आपण पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत अतिरिक्त टाकले त्या गोलंदाज रोशनने. आदिवासी संघ आहे, परंतु आपण पाहिलं ना तर जिद्द सोडत नाहीये आणि जिद्दीने खेळलं की अगदी विजय सोपा असू शकतो. फक्त प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नांती परमेश्वर असं आपण म्हणतो, परंतु ते प्रयत्न करावे लागतील तरच आपल्याला परमेश्वर सापडेल. मेहनत, चिकाटी, जिद्दी या जोरावरच सर्व काही होतं आणि ते या ठिकाणी करून दाखवावं लागेल घोडोलीवाडी संघाला. आणि त्या उलट मी म्हणेन की जांभरूण संघाला सुद्धा आव्हान जरी सोपं वाटत असेल ना तरी सुद्धा गोलंदाज ते कठीण करू शकतात, परंतु गोलंदाजांना ती हिंमत दाखवावी लागेल. गोलंदाज नागेशला आता कमबॅक करावे लागेल. चांगला चेंडू, चांगला पटका, डावकुरा फलंदाज आपण होतोय अभिजित. अगदी थर्डमॅनच्या दिशेने चेंडू हा म्हणता जातोय, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होतोय, परंतु 2 धावा रोखू शकला नाहीये. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली 11वर. अगदी जल्लोष होतोय, त्यांना माहिती आहे की 31 धावांचा पाठलाग होतोय. एकेरी दुहेरी धावेने सुद्धा हे आव्हान पूर्ण होऊ शकतं,
परंतु गोलंदाजांना मात्र चेंडू निर्धाव टाकावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील. 12 धावा झाल्यात, अजूनही 19 धावांची गरज आहे. चेंडू अजूनही भरपूर शिल्लक आहेत. अगदी अटीतटीचा सामना आपल्याला या मैदानावर रंगताना दिसतोय. उलटा स्वरूपाचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी होतोय. अगदी एक टप्पा सीमारेखा पलीकडे हा चेंडू जातोय 4 धावांसाठी. 4 धावेने संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी पोहोचली आहे, ती जाते तब्बल 16 वर. पहिलं षटक या ठिकाणी पंच आम्हाला सांगतात की संपलंय. अगदी समाप्ती होतीये पॉवर प्लेच्या षटकाची. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा या ठिकाणी गोळा करण्यात यशस्वी झाला जामरुग संघ. आता शिल्लक आहे ते 18 चेंडू आणि 15 धावांची. तब्बल 16 धावा या गोलंदाजांनी खर्च केल्यात. खराब कामगिरी मी तर म्हणेन. 31 धावांचं आव्हान रोखताना अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली ना तर मात्र आपला संघ नक्कीच या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागेल. परंतु अजून काही घडलं नाहीये, बिघडलं नाहीये, काही चुकलं नाहीये. अजूनही 18 चेंडू आपल्याकडे आहेत. या 18 चेंडू मध्ये कमीत कमी 9 ते 10 चेंडू निर्धाव टाकावे लागतील. फलंदाजांना बांधून ठेवावं लागेल, रोखावं लागेल. जर हे आव्हान तुम्हाला पेलायचं असेल तर नक्कीच गोलंदाजी सुरेख करावी लागेल. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय. कर्णधार प्रयत्न जरूर करतोय, परंतु कर्णधाराच्या प्रयत्नाला तेवढी साथ ही गोलंदाजांनी देणं गरजेचं आहे. चला नाणेफेकीचा कौलाला यायचे दोन्ही. हॅलो, हा नाणेफेकीचा कौल काढण्यासाठी यायचे दोन्ही कर्णधारांनी. चला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दिल्ली धमाका आणि चैतन्य 11चा कर्णधार अगदी आपण बघतोय आमचा गोमू आणि त्याच्यासोबत प्रणाल. चला मी विनंती करेन की चंद्रकांतजी पिंगळे यांना की आपण नाणेफेकीचा कौल करायचे. आजच्या दिवसातील शेवटचा हा पहिल्या फेरीचा सामना दिल्ली धमाका आणि त्यांच्या विरोधात चैतन्य 11. एक मोठा सामना. दुसरं षटक प्रगतीपथावर अक्षयचं. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू अगदी आपण पाहिलं खडे खडे समोरच्या दिशेने मारलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा जातोय 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या पोहोचतीये 20 वर. 11 धावांची गरज राहिली आहे. 17 चेंडू बाकी आहेत. अगदी सामना जवळ जवळ आणि जवळ येतोय जामरुग संघासाठी. रोशनच्या बॅटमधून हा मला वाटतं दुसरा चौकार आलाय. चांगली फलंदाजी होते. नाणेफेकीचा कौल होतोय आणि दिल्ली धमाका आणि त्यांच्या विरोधात चैतन्य. कोण जिंकलाय? दिल्ली धमाका या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सामना संपल्या आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चांगला चेंडू, चौकार आल्यानंतर मात्र सुधारणा केली आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू मात्र जातोय निर्धाव. गोलंदाज अक्षय मात्र गोलंदाजी चांगली करतोय. मला वाटतं यात अक्षयने 4 चेंडू मला वाटतं निर्धाव खेळला होता आणि तो मात्र गोलंदाजीवर आहे. 20 धावा झाल्यात. 11 धावांची गरज आहे. थोडासा आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चुकलाय. चेंडू सलगचा हा दुसरा चेंडू निर्धाव जातोय, परंतु एवढा फरक पडणार नाहीये कारण की तसं पाहिलं ना तर गरज आहे 31 धावांची. धावा झाल्यात 20, अजून 11 धावांची गरज आहे. चेंडू भरपूर शिल्लक आहेत, परंतु फलंदाजांना हा सामना लवकर संपवावा लागेल. आता मात्र एक मोठा फटका सीमा रेखा पार हा येतोय. षटकार. 26 धावा झाल्यात. गरज राहिली ती म्हणजे फक्त 5 धावांची. काय फटका आलाय रोशनच्या बॅटमधून. अगदी 2 चौकार आणि रोहन, माफ करा रोहनच्या बॅटमधून हा येतोय षटकार. संघाला अजूनही 5 धावांची गरज आहे विजयासाठी. मला वाटतं घोडेलीवाडी संघाला सामना संपवण्याची घाई झाली आहे. अगदी घाई झाली आहे. असं झालं कधी घरी जातोय, परंतु अजूनही 5 धावांची गरज आहे. शेवटपर्यंत जिद्द सोडू नका. या 5 धावा सुद्धा तुम्हाला जिंकू शकतात. आला निर्धाव चेंडू. मी म्हटलं होतं 8 चेंडूवर 1 धाव झाली नव्हती, या तर 5 धावा आहेत. हिम्मत सोडू नका. क्रिकेटमध्ये हिम्मत सोडली तर सामना तुम्ही त्याच ठिकाणी गमावता. क्रिकेट हा खेळच असा आहे, मेहनतीचा, जिद्दीचा, नशिबाचा. सर्व काही एकजूट झालं ना तर आपल्याला विजयापासून कोणी वंचित ठेवू शकत नाही. पुढचा चेंडू गोलंदाज अक्षयचा. शॉर्ट ऑफ लेनचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका येतोय का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु हा चेंडू सीमारेखा पार आणि हा मिळतोय पहिला विजय जामरुग संघाला. हार्दिक अभिनंदन जामरुग संघ. अगदी हँडशेक करा. जरी घोडेलीवाडी संघ पराभूत झाला असला तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न खूप केलेत. लाईनअप मध्ये बाहेर यायचंय. मोठी शृंखला आपण पाहतोय क्रिकेटचा
सन्मान तुम्ही करा, अगदी हँडशेक करा. अभिनंदन जामरुंग संघ. आणि आपण कुठेही जाऊ नका, यानंतर लगेचच आपला दुसऱ्या फेरीचा सामना होईल. चला दिल्ली धमाका संघ, आपला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. जरी गावातला संघ असला ना तरी पेनल्टी लावताना आम्ही विचार करणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. जामरुंग संघ या ठिकाणी विजय झाला. चला घोडेलीवाडी संघ लाईनअप मध्ये हँडशेक करायचंय. या सामन्याचा सामनावीर, 2 षटकार 2 चौकार, अगदी तडाखेबंद फलंदाजी, 22 धावा ज्याच्या बॅट मधून आल्यात आणि 1 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च केल्या, तो म्हणजे रोहन ठरतो या सामन्याचा मालिकावीर, सॉरी सामनावीर.